सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्या सन्माननीय अध्यक्षांचं कौतुक करतो की दुसऱ्याच्या पैशाला 39 देश फिरायचे, तेही बायोलॉजिकल जन्म झालेला असतो. बऱ्याच जणांनी आता भिक्षा मागायला सुरुवात केली. त्यांना आपण 35 साल भिक्षा मागितल्यानंतर असं फिरायला मिळतं, पण 35 वर्ष ज्ञान मिळाल्यानंतर सुद्धा असं फुकट फिरता येईल. विचार मंचावरील सगळे मान्यवर आणि उपस्थित मित्रमैत्रिणींनो, सगळी माणसं समान आहेत, त्यांच्यात वर्णभेद नाही. पशु पक्ष्यांमध्ये जशा जाती असतात तशा माणसांमध्ये नसतात. हे 2,500 वर्षांपूर्वी म्हणून वैदिकांच्या वर्चस्वाला हादरा देणारे तथागत गौतम बुद्ध, महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तू नव्हे दया प्रायचित्त काही देहत्यागिता नाही, अशी गर्जना करत कर्मठ धर्म मार्तंडांसमोर दंड थोपटून आव्हान देणारे जगद्गुरु संत तुकोबराया, कष्टकरी गोरगरीब रयतेला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी 18 पगड जातीच्या मावळ्यांचा हात हातात घेऊन स्वराज्याची निर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज, कुठलाही धर्म हा देवाने निर्माण केलेला नाही. चातुर्वर्ण्य आणि जातीभेद ही माणसाची निर्मिती आहे, हे सत्य बेधडकपणे सांगणारे आणि बहुजनांना शिक्षित करण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घालणारे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, सरकारी कर्मचाऱ्यांना अस्पृश्यता सोडता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, किमान सरकारी कार्यालय तरी अशा अमानुष प्रथेपासून मुक्त होतील असं ठणकावून सांगत जातीभेद निर्मूलनासाठी आक्रमक पावलं उचलणारे आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज आणि या सगळ्या महामानवांच्या संघर्षावर कळस चढवणारे राजवाड्यात जन्माला आलेला राजपुत्र असो किंवा झोपडीत जन्माला आलेलं कष्टकऱ्याचं लेकरू असो, दोघांनाही समान न्याय देणारं संविधान निर्माण करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या सगळ्या महान पूर्वजांचं मी आजच्या दिवशी कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो. पूर्वज म्हणालो मी, पण आज मला माझ्या आजोबांचं एक वाक्य आठवतंय. माझे आजोबा भूमिहीन शेतमजूर होते, कुठेतरी वारकरी होते. त्यावेळी कुठेतरी वारीत गाडगे बाबांचं कीर्तन ऐकलं, ते म्हणजे मुलांना शिकवा. मुंबईत आजोबा आले, मिलमध्ये हमाली केली आणि पोरं शिकवली, म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. वारकरी होते, अशिक्षित होते, पण तुकाराम गाथात तोंडपाठ होती त्यांची. एक दिवस मी लहान असताना त्यांना कुतूहलाने विचारलं, म्हटलं नाना तुम्ही वारीतनं चालत चालत पंढरपूरला जाता, पंढरपूरला पोहोचल्यावर फक्त कळसाचं दर्शन घेऊन परत येता, देवळात जातच नाही तुम्ही, विठ्ठलाचं दर्शन घ्यायला, मग विठ्ठल तुम्हाला प्रसन्न कसा होणार? त्यावेळी माझ्या आजोबांनी मला सांगितलं होतं, ते मला आठवतंय. ते म्हणले, अरे बाबा आपला इथुरा या देवळात नसतो, गोरगरीब कष्टकऱ्याच्या काळजात असतो. तुला इथुराला प्रसन्न करून घ्यायचंय का, तर भुकेल्याला अन्न द्यायचा, तांजलेल्याला पाणी द्यायचा, इथुरा प्रसन्न होईल. आज ही मॅच्युरिटी आल्यानंतर मला लक्षात येतंय की ताने देण्याला पाणी देणं हाच खरा धर्म, असं सांगणारा वारकरी संप्रदाय हा धर्माच्या नावाखाली पाण्यालाही स्पर्श करून न देणाऱ्या मनुवादी व्यवस्थेविरुद्धचा खरा विद्रोह होता. हाच विद्रोह, याच विद्रोहाची आग पुढे जाऊन प्रखर केली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. चौदा तळ्याचा सत्याग्रह हा फक्त पाण्यासाठी नव्हता, सगळेच सांगतात. माणसाला माणसात आणण्यासाठी सुरू केलेला तो क्रांती संग्रह होता. काय विचार करताना मला असं जाणवतं की किती ती विचारधारा किती नीच असेल, ज्या विचारधारेत तहानलेल्या माणसाला पाणी देणं एवढी माणुसकी सुद्धा नव्हती.
उच्च नीच ठरवून भेद करणारी, आपल्यातच काही लोकांना शूद्र ठरवून त्यांना पाण्यापासून शिक्षणापर्यंत सगळ्या गोष्टींपासून वंचित ठेवणारी, माणसाला जनावरांपेक्षा वाईट वागणूक देणारी, घृणास्पद आणि लाजिरवाणी विचारधारा दुसरी कुठली नसेल. काय मला असं वाटतं. आणि आमच्या मी ज्या क्षेत्रात काम करतो ना, आता मला कलाकार म्हणून तुम्ही सगळ्यांनी डोक्यावर घेतलंय, तर त्या क्षेत्रात या विचारांचे जवळजवळ 90% लोक आहेत. 10% सगळेच गप्प आहेत घाबरून. त्यातले एक महान नट आहेत त्या विचारधारेचे, ज्या विचारधारेचं मी तुम्हाला सांगितलं, ज्या विचारधारेचे महान नट आहेत ते असे काय त्यांचे मनोवादी विचार त्यांच्या सोशल मीडियावर मांडत असतात. त्याला आम्ही नथुरामी नट म्हणतो. ठीक आहे ना, नट म्हणून चांगला असेल, पण ही विचारधारा मी तुम्हाला सांगतो फक्त त्याचं एक उदाहरण देतो की त्याची मुलगी पायलट झाली. चांगली आनंदाची गोष्ट आहे, मुलगी पायलट झाली. त्यानं सोशल मीडियावर पोस्ट केली. म्हटलं बाबाला कौतुक असतं, मी सुद्धा केली असते पोस्ट, मी सुद्धा माझ्या मुलीचं कौतुक करतोच सोशल मीडियावर. पण त्या पोस्ट मध्ये त्यानं काय केलं की मुलीचं कौतुक करता करता आरक्षण घेणाऱ्यांना टोमणे मारले. माझी मुलगी आरक्षण न घेता इथपर्यंत पोहोचली याचा मला अभिमान आहे असं लिहिलं त्यानं. मग मी त्याला उत्तर दिलं. आता मग मला उत्तर देणं भाग होतं. एकदा मला या आक्रमक उत्तरांवरून माझ्यावर खूप टीका होते. म्हणजे तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगतो, शिवरायांचे, आणि इतका आक्रमक बोलतोस. मी एकदा राही भिडे मॅडमला मेसेज केला होता की मला बाबासाहेब आंबेडकरांचे आक्रमक टायटल्स आहेत ती सगळी मला पाठवून द्या. म्हणजे सांगतो आंबेडकरांची आक्रमकता काय होती त्याच्यापेक्षा खूप कोणीच मी दाखवतो. पण मी त्यावेळी त्याला लिहिलं की बाबा रे, तुम्ही आपण जे टिपिकल प्रत्येक वेळी बोलतो की 5000 वर्ष तुम्ही आरक्षण घेतलं, 100% आरक्षण घेतलं. अरे समाजातल्या एका घटकाला पाण्याच्या एका थेंबासाठी हजारो वर्ष संघर्ष करायला लावला तुम्ही. त्या समाजाच्या उद्धारासाठी ते आरक्षण दिलं, ठीक आहे. पण दुसरी गोष्ट लक्षात ठेव म्हटलं की त्यांनी मनुस्मृती जाळली. त्या अत्यंत केळसवाण्या आणि अत्यंत काय म्हणतात माणूस गाण्या, त्या माणूस गाण्या पुस्तकाची राख रांगोळी जर बाबासाहेबांनी केली नसती तर तुझी मुलगी पायलट झाली. कारण मनुस्मृतीनुसार शूद्रांपेक्षा वाईट वागणूक स्त्रियांना नाही. आता तो जो नट आहे किंवा मी आहे, असा जो आमच्यातला संघर्ष आहे आमच्या क्षेत्रातला, तो प्रातिनिधिक आहे. तो या भूमीतला मूळ संघर्ष आहे. या भूमीतला मूळ संघर्ष हिंदू मुसलमान नाही. या भूमीतला मूळ संघर्ष ब्राह्मण्यवाद विरुद्ध बहुजनवाद आहे, समता विरुद्ध विषमता आहे. आपल्याला तो भाऊ केलाय हिंदू मुसलमान. आपल्या सगळे महामानवांना तथागत बुद्धांपासून तुकोबारायांपर्यंत, शिवरायांपासून भीमरायापर्यंत यांनी हीच विषमता या मातीतून उकडून फेकून दिली आणि क्रांती केली. पण काय आहे की हे जे विषारी साप आहेत ना मनुवादी, हे प्रत्येक क्रांतीनं तर बिळात लपून बसतात, संधीची वाट बघतात. संधी मिळाली की बिळात बाहेर येतात, दंश करतात, सगळं वातावरण विषारी करून टाकतात. त्याला प्रतिक्रांती म्हणतो आपण. ही प्रतिक्रांती होती. म्हणून बाबासाहेब म्हणतात की आपला इतिहास हा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज या आपल्या महामानवांना, या मनुवादी व्यवस्थेनं मुस्लिम द्वेष्टा असं हत्यार म्हणून वापरलं. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याही धर्माचा, कुठल्याही जातीचा द्वेष केलाच नाही, कधीच केला नाही. अठरा पगड जाती होत्या त्याच्याबरोबर. रामोशाचा बहिरी नाही होता, नागाचा शिवा काशीत होता, महाराजा नागनाथ खंड होता, मांगाचा येलाजी गोठे होता, कुणब्याचा तानाजी माणूस, कायस्थाचा बाजी प्रभू देशपांडे. 18 पगड जाती त्यांनी एकत्र घेतल्या आणि मनुवादी व्यवस्थेला लाथ मारली. चातुर्वर्ण्य नाकारलं त्यांनी, त्यांनी सोबत घेतल्या 18 पगड जाती. मनुस्मृतीतली सिंधुबंदी नाकारून त्यांनी या भूमीतलं पहिला आरमार उभारलं, सिंधुदुर्ग. मनुवाद्याचा विरोध डावलून
राज्याभिषेक करून घेतला आणि धर्मसत्ता ताब्यात घेतली. मी आता एक शो करतोय ना, किरण माने शो, स्टोरी शिवराज्याभिषेकाची, सगळीकडे महाराष्ट्रात गाजतोय. मुंबईत येईन त्यावेळी नक्की बघायला या तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला या लोकांनी कसा विरोध केला ते पुराव्यांसहित मांडले. राज्याभिषेक का करायचा होता त्यांना, का करून घेतला, आणि राज्याभिषेकानंतर धर्मसत्ता आवाक्यात आल्यानंतर त्यांनी काय काय निर्णय घेतले हे सगळं मी त्यातून सांगितलंय. धर्मसत्ता ताब्यात घेणार पहिलं शूद्राचं पोर होतं. त्यांनी काय काय केलं ते विस्ताराने त्यांनी सांगितलंय. पण एक बाबासाहेबांनी जो त्यांच्या भाषणात सांगितलं होतं ते पण आपण विचार केला पाहिजे की जर आपला वाद हिंदू मुसलमान असता, मूळ संघर्ष, तर महाराजांच्या नंतर ही शिवशाहीवर घाला घालून काय आलं, पेशवाई आली. जर हिंदू मुस्लिम वाद असतं मोगलाई आली असती. पेशवाई का आली याचा आपण आपल्या धडावर आपलं डोकं ठेवून विचार करायचा. मग महाराजांनी ज्या 18 जातींच्या हातात तलवारी दिल्या होत्या, ढाली दिल्या होत्या, आपल्या गड किल्ल्याच्या रक्षणाची जबाबदारी दिली होती, त्यांच्या पुढच्या पिढ्यांच्या कमरेला खराटा आला, गळ्यात मडकं आलं, पुन्हा विषाक्त आली, प्रतिक्रांती झाली. मग बाबासाहेबांनी आधुनिक काळात पुन्हा क्रांती केली, संविधान आणलं, सगळी माणसं समान केली. आता आपण आत्ताच्या काळात येऊया की बाबा शिवशाहू फुले आंबेडकरी विचार अंगी बांधलेले त्या विचारांचे वारसदार म्हणून आता आपण इथं जमलो सगळे आणि 14 काळच्या सत्याग्रहाची शताब्दी साजरी करतोय आपण. पण ही साजरी करत असताना आपल्या भोवती प्रतिक्रांतीचं वादळ भोगायला लागलंय. सगळ्यांना मान्य असेल. तर आता आपण या महामानवाच्या विचारांचे वारसदार म्हणून या प्रतिक्रांतीचा मुकाबला कसे करणार आहोत, त्याचा सामना कसे करणार आहोत याचा विचार आता या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं आपण केला पाहिजे. आपण याचा प्रतिकार कसा करणार आहोत, काय करणार आहोत आपण. आसपास खूप घटना घडतायत. आता चव्हाण साहेबांनी पण सांगितल्या. मी 2-3 घटना सांगतो. अगदी आत्ता घडले. 3 वर्षांपूर्वी राजस्थानातल्या सुराणा नावाच्या गावात, एका खेडेगावात शाळेत एक पोरग होतं, इंद्रकुमार मेघवाल, दलित पोरग होतं. त्याला ताण लागली म्हणून त्यानं उच्चवर्णीयांसाठी ठेवलेल्या माठातलं पाणी प्यायलं. आणि एका उच्चवर्णीय शिक्षकाने बघितलं, शैल सिंग नावाचा तो शिक्षक होता. त्याला राग आला, त्यानं जातीवाचक शिवीगाळ करत त्या पोराला इतकी बेदम मारहाण केली की ते पोरग मृत्युमुखी पडलं. 3 वर्षांपूर्वीची घटना. पण आता अगदी मागच्या ऑगस्ट मध्ये अगदी अशी घटना घडली बाडनेर गावामध्ये. 8 वर्षाचं दलित पोरग होतं. त्याला उच्चवर्णीयांच्या माठाला स्पर्श केला. त्या पोराला झाडाला उलट टांगून मारलं, बेदम मारलं आणि त्याच्या अख्ख्या कुटुंबाला मारहाण केली. आता ऑगस्ट मध्ये आपल्या अवतीभोवती काय घडतंय बघा. बरं, ह्या झाल्या. तुम्ही म्हणाल ही राजस्थान बिहार काय पट्ट्यात घडतं, आपल्याकडे नाही घडत. मग असे सरांनी इथलं पण उदाहरण दिलं. मी आणखीन एक देतो. परभणी जवळ सोनपेठ नावाचं गाव आहे. तिथे एक तरुण पोरगा अभ्यास करत होता मैदानात. तिथं उच्चवर्णीय पोरं आली. ती म्हटली, अरे तुझी लायकी हलकी वाजवायची, तुझी लायकी भडं बांधायची, तू शिकून काय करणार आहेस म्हणून त्याला बेदम मारहाण केली. आता मला सांगा की आपण अशा घटना घडतायत. मनुवाद्यांचं धाडस दिवसेंदिवस वाढत चाललंय, विषमता वाढत चालली आहे. मराठा विरुद्ध ओबीसी विरुद्ध दलित अशा भिंती उघड पाडल्या जात आहेत. माणसांना बळ दिलं जात आहे त्या भिंती पाडण्यासाठी. यावेळी आपण, तुम्ही सगळे पत्रकार म्हणून, आम्ही कलाकार म्हणून, तुम्ही ज्या आपल्या व्यवसायात असाल, एक सजग नागरिक म्हणून आपण या विरोधात काय करतोय, कसा आवाज उठवतो. आपण बाबासाहेबांचं नाव घेतो, आपण कसा संघर्ष करतो याच्या विरोधात. परिस्थिती सगळी हाताबाहेर चाललेली आहे. काय ना, मनुस्मृतीत एक नियम आहे की शूद्रानं उच्चवर्णीयांच्या डोळ्याला डोळा मिळवायचा नाही, त्यानं त्याच्या पायाच्या नखाकडे बघून बोलायचा, असा नियम आहे. बाबासाहेबांनी संविधान आणलं आणि आपल्याला नजरेला नजर मिळवायची ताकद दिली, जाब विचारायची ताकद दिली.
पण ती ताकद आपण वापरतच नसू तर आपण कुठल्या तोंडाने जय भीम म्हणायचं? ती ताकद वापरली पाहिजे ना. एक वाक्य आपण सगळ्या भाषणात अगदी घसा खरवडून सांगतो, आपण म्हणतो शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. पण बाबासाहेबांना आता बाबासाहेबांचं एक एक वाक्य, तो महान प्रचंड ज्ञानी माणूस होता हो तो. ते साधं वाक्य नाहीये ना ते, त्याचं इंटरप्रिटेशन काय आहे त्याचं ते समजून घेतच नाही आपण, फक्त वाक्य पाठ केले आपण. शिका म्हणजे शिका, शिका म्हणजे शिका नाही ना, शिकतात तर सगळे जातात. तुम्ही तुमच्या पदव्या घेणं, डिग्री मिळवणं, इंजिनियर डॉक्टर होणं म्हणजे शिका नाही. आणि शिक्षण म्हणजे काय आपल्याकडे काय असतं? कॉम्रेड गोविंद पानसरे विचारायचं ना, म्हणायचं इथं विद्यार्थी तयार होत नाहीत, विद्यार्थी नसतात कॉलेजमध्ये, परीक्षार्थी असतात. परीक्षेपुरता रट्टा मारायचा, किती मार्काला काय आहे, 14 किलो मागायचं सरासरी 5 मार्काला होतं. ज्ञान घेण्याची प्रक्रियाच होत नाही आपल्याला. शिका म्हणजे ज्ञान घ्या, हे बाबासाहेबांनी सांगितलं होतं आपल्याला. 22 ज्ञान शाखांच्या पदव्या होत्या त्यांच्याकडे. ती काय घोकंपट्टी केली होती त्यांनी. आपली परीक्षा म्हणजे 3 तास पाठांतराची परीक्षा असते, ज्ञानाची परीक्षा कधीच होत नाही. शिका म्हणजे ज्ञान घ्या. मेंदू सगळ्यात पॉवरफुल अवयव आहे माणसाकडे. जनावरांपेक्षा आपल्याला वेगळं करतो मेंदू, कारण माणसाचा मेंदू विकसित झालेला आहे. जिज्ञासू आहे तो, जा विचारू शकतो, प्रश्न विचारू शकतो, आणखी विकसित करू शकतो. किती विकसित करू शकतो बाबासाहेबांनी दाखवून दिले आपल्याला. 22 ज्ञानशाखा काही आंतरराष्ट्रीय खायचं काम नाही, त्यांनी दाखवून दिलं. तो मेंदूच आज आपण घाण टाकला, आपण शिकलोय फक्त. म्हणजे फक्त आपण बाकी सगळं मेंदूत काय तर व्हॉट्सअप, न्यूज चॅनल, प्रोपगंडा, सिनेमाने जे शिकवला इतिहास तोच आपण मेंदूत भरून घेतोय. इतका पॉवरफुल अवयव त्याचा आपण डस्टबिन बनवलंय, कचरा कोंडी म्हणून. म्हणजे मी ज्यावेळी राहिलंय, मी आता नाटक करतोय स्टोरी शिव राज्याभिषेकाची, त्यात मी पुराव्या सहित राज्याभिषेकाचा इतिहास सांगितला. त्यात मी काही बाबासाहेब आंबेडकरांचे पुरावे दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याविषयी काय लिहिले, तर IAS अधिकाऱ्यांचा मेसेज आला माझ्या एका मित्राला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यांच्याशी काय संबंध, शिवराज्याभिषेकाशी, त्यांचा इतिहासाशी काय संबंध. म्हणजे बघा, IAS अधिकारी येतो, ज्ञान शून्य. त्याला मी लिस्ट पाठवली सगळी, हे वाच बाबा, पुस्तकं वाच. वाचाच काहीतरी करून IAS झाले दुसरं पेपर लीक करतो, तो वाच. ज्ञान घेतलं जात नाही आपल्याकडे. ज्ञान हा प्रॉब्लेम आहे सगळ्या क्षेत्रात. आमच्या कलेच्या क्षेत्रात पण हेच आहे. घोकंपट्टी, डायलॉग पाठ करायचे आणि बोलायचं. ज्ञानी नटच नाही आपल्याकडे, जे पूर्वी होऊन गेले फुले, श्रीराम लागू वगैरे अलीकडच्या काळात. ज्ञान घेण्याची प्रक्रिया काय आहे, आणि नुसती पुस्तकं नाही, समाज वाचला पाहिजे, माणसं वाचली पाहिजे, समाज व्यवस्था. मग आपल्याला न्यूज चॅनल मध्ये सांगताय ते खरं का खोटं कळतं आपल्याला. आता मग आम्ही गप्पा मारत असलो होतो, मला आपले झा साहेब शॅडो आर्टिस्ट पुस्तक लिहिलंय, मी लगेच ते मागवून घेतलं. लगेच मी ते वाचलं नव्हतं, मला वाईट वाटलं की एवढं चांगलं पुस्तक आपल्या वाचनात कसं आलं नाही. मी सर जरा ब्लड बघितला, तर त्यात शॅडो आर्टिस्ट म्हणजे काय ते सांगितले त्यांनी. मी काय ते डिटेल मध्ये सांगत नाही, पण काय अशा संघटना असतात ज्या संघटनांनी आता थैथयात मांडलेला आहे, त्या संघटनेचे काही शॅडो आर्टिस्ट असतात. त्यांना काही वाईट कृत्य करायचं असतं तर काही संघटनांना पुढे करतात ते. तसं आजकाल न्यूज चॅनलला कुणाविषयी काही वाईट बोलायचं तर काही अशी टाळकी पुढे केलेली असतात, त्यांना वाईट बोलायचं फक्त एखाद्या माणसाविषयी, आणि ते आपण न्यूज चॅनल मधून बघायचं. त्यांनी सांगितलं की आपण ते मेंदूत भरून घ्यायचं. प्रोपगंडा सिनेमात अक्षरशः धाडांचा खोटा इतिहास सांगितला जातो, तो आपण मेंदूत भरून घेतो. आपण मेंदूत काय भरून घेतो. मग पहिलंच जे शिका, संघटित वा संघर्षामध्ये पहिलं शिकाच आपण नीट करत नाही, नुसती वाटत येतोय. आणि मग आपल्याला काही ज्या गोष्टी घडत आहेत त्याचे अर्थ लागत नाही, मग आपण काय करायचं, त्याच्यावर कसं व्यक्त व्हायचं ते कळत नाही. संघटित व्हा. संघटित व्हायच्या मागे काय आहे, काय त्यांना अपेक्षित होतं, कुणी संघटित व्हायचं. अन्याय ज्यांच्यावर होतोय, अन्यायग्रस्तांनी संघटित व्हायचंय ना.
आपण अन्याय करणाऱ्यांच्या बरोबर युती नाही करायची, त्यांच्याबरोबर संघटन करून काय उपयोग आहे? पुरेली मेंढी गेली लांडग्याच्या मागे, मेंढी लांडग्याबरोबर युती करते, मग कसं काय? तसंच संघटन काय उपयोगाचं नाही. नाही बाबासाहेबांनी सांगितलं संघटित व्हा, आम्ही होतो संघटित. अरे तो लांडगा खाणार नंतर, तो आता तात्पुरता जवळ करतोय तुला त्याचं संख्याबळ वाढवण्यासाठी, नंतर तो खाणार आहे तुला, हेच मेंढीला कळत नाही. आपण डिस्कवरी चॅनल बघत असाल तर तुम्हाला कळलं की म्हशीचा एखादा कळप असतो तो वाघाला जोर पडवून लावतो. संघटन, शोषित पीडितांनी संघटन केलं पाहिजे. गुलाम आणि मालक यांचं संघटन कधी शक्य नाही. आपण ते करतो. संघटित व्हा म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. संघर्ष करा. संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळत नाही. जब तक जीवन आहे तब तक संघर्ष आहे. आयुष्यात, आपल्या रोजच्या आयुष्यात संघर्ष आहे. रोजच्या आयुष्यात संघर्ष आहे. आम्ही अभिनेता बनण्यासाठी काम मिळवण्यासाठी संघर्ष करतोय. तुम्ही सगळे आपापल्या आयुष्यात संघर्ष करताय. आता सामाजिक बदल जर परिवर्तन घडवून आणायचं असेल तर केवढा मोठा संघर्ष असतो. संघर्ष केल्याशिवाय मिळतच नाही ना. ते कॉम्रेड गोविंद पानसरेंनी मस्त सांगितलं होतं एकदा की ते म्हणाले की असं म्हणजे विनवणे करून काही मिळत नाही हो, की नका नाशी विषमता काय काय, आपण शेवटी सगळी माणसंच आहोत, सगळे समानच आहोत, नका असं वागू, असं म्हणून कुणी ऐकत नाही. संघर्षच करावा लागतो. संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही. त्या संघर्षाला आपण तयार राहिले पाहिजे. मग ती गोष्ट जी आहे ना, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, ती आपण कृतीत आणली पाहिजे. आणि आता संघर्ष करण्याची खरंच गरज आहे. आज काळ तो ठीक आहे, आपल्या आपण ज्या काही चुका झाल्या त्या आपण मागे टाकूया, पण आता पुढे तर केलं पाहिजे. पुढच्या पिढीसाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. संघर्ष केला पाहिजे. हा संघर्ष, शत्रू बलाढ्य आहे, बलवान आहे, क्रूर आहे, हिंस्त्र आहे, लढाई खूप मोठी आहे, लढूया आपण. बाबासाहेबांनी काय केलं? पण त्यावेळी सगळा अशिक्षित समाज होता. त्या समाजाला बरोबर घेऊन संघर्ष केला त्यांनी. आपल्या बरोबर शिक्षित लोक आहेत, त्यांना होतं आपल्याला ज्ञानी करायचंय आणि संघर्षासाठी तयार करायचंय संघटन म्हणून. आणि अवघड नाही, आपण सगळ्यांनी मिळून यासाठी झटलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. मला बरं वाटतंय की किमान 2.5-3 तास तुम्ही इथे बसता. काही ठिकाणी आपण कंटाळलो हे झालं, पण तुम्ही हल्ला नाही इथून, कारण विचारांची प्रामाणिक आहे आपण सगळे. अशी माणसं जोपर्यंत येतात तोपर्यंत निराशा येणार नाही. आपण संघर्ष करूया. आपल्या महामानवांना जो अपेक्षित समाज होता तो समाज आपल्याला घडवायचा आहे आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी. त्यासाठी प्रयत्न करूया. आपण लढतोय, काही जण बळी जातील त्यातले, मी तू असेल नसेल मला माहित नाही, आपण सगळे एकत्र राहूया, बघूया, करत राहायचं, शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहायचं. कारण आपल्याला एक निरोगी, निकोप, सुदृढ समाज निर्माण करायचा आहे. आपल्या समाजाचा प्रत्येक घटक आनंदी राहायला पाहिजे, असं काहीतरी आपल्याला निर्माण करायचं आहे. हे जग सुंदर करायचं आपल्याला. जे बाबासाहेबांनी केलं होतं ते आपल्याला पुढे द्यायचंय. आता ते पुन्हा सगळं कलुषित झालंय, विषारी झालंय, ते सगळं बाजूला करून आपल्याला पुन्हा एकदा एक खूप सुंदर समाज निर्माण करायचा आहे. त्यांच्या स्वप्नातला समाज निर्माण करायचा आहे. आणि मला वाटतं की आजचा हा कार्यक्रम आहे, शताब्दी वर्ष, म्हणजे ही सुरुवात आहे. हे वर्षभर आणि वर्षभर ते पुढे काय सुरू राहील, तर हे त्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे असं मी समजतोय आता. आणि हा आशावाद घेऊन मी तुमची रजा घेतो. जय शिवराय, जय